शिंदे नक्कीच या टेनिस क्रिकेटच्या वेबसाईटवरती नक्कीच अपडेटिंगचं काम, त्याच्यानंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये हे त्रिहेरी नक्कीच संगम आपल्याला पाहायला मिळेल, ज्या अर्थाने प्रेक्षकांच्या घरोघरी हे मॅच पोहोचवण्याचं, ही शृंखला पोहोचवण्याचं काम करतात. त्यांचं पूर्णपणे श्रेय जातं. टेनिस क्रिकेटची पूर्णपणे ऑफिशियल टीम, ओमकार असतील, त्याचे शुभम मस्कर असतील, त्याच्यानंतर श्रेयश असतील, यांच्या माध्यमातून ही शृंखला तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला विनंती करेन लगेचच सामना सुरू करायचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये एक सामना एक्स्ट्रा आपल्याला खेळवावा लागेल, त्याच्यामुळे विनंती करेन सामना लगेचच सुरू करा. बॅटिंगसाठी यशस्वी जोडी टीम जोडीच्या माध्यमातून करण धुळे आणि विवेक आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक हाताळण्यासाठी बली ही स्ट्रॅटेजी थोडीशी नक्कीच वेगळी असेल, कारण जर काकडवल टीमचा विचार केला गेला तर पहिले षटक हाताळण्यासाठी महेश मडवी येतात, पण आज बली भोईरचा वापर केला गेलाय. नक्की आतमध्ये समजेल जेव्हा सामना सुरू होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल इथनं येत असताना स्ट्रायकिंग इनवरती करण विवेक आणि त्याच्या समवेत फेज जाण्यासाठी आता सज्ज झालाय. प्रथम बॉलिंग ट्रॅकवरती बली भोईर संघाचं नेतृत्व खूप वेळ आपल्याला बली भोईर करताना पाहायला मिळाले, कारण आज थोडीशी रणनीती चेंज, कारण महेश मडवे आले टॉस करण्यासाठी. इथनं सामना होईल सुरू जोवेळ वर्सेस काकडवाल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलाच बॉल टाकण्यासाठी बली भोईर होता तयार. राऊंड द विकेट. यावेळेला पहिलाच बॉल बॅटचा स्पर्श टीम करेल हर्ष जरूर केला असता. ही गोल्डन विकेट होती या मॅचची आणि पहिल्याच बॉलवरती यष्टी रक्षकाच्या माध्यमातून करणला आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद. विशाल होता त्या ठिकाणी, पाहायला गेलं तर बॅटचं हलकंसं चिंबवून घेऊन यष्टीच्या मागे होतं, पण कॅच कॅरी करू शकले नाही. या मॅचची गोल्डन विकेट होती, कारण करण धुळे आता कधीही पेटू शकतो. बली भोईर यावेळेला फक्त दिशा देत असताना जी संधी प्राप्त केली होती बली भोईर यांनी पहिल्याच बॉलवरती, ती संधी दुसऱ्या बॉलवरती स्वीकारत असताना अगदी पाहायला गेलं तर जड पावलाने करण मैदानाच्या बाहेर येत असताना बॅट्समन आउट. किशोर याच्या हातामध्ये नक्कीच झेल पाहायला मिळाली, ज्या अनुषंगाने मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. पहिल्या बॉलवरती जी संधी प्राप्त केली गेली होती, मी मध्येच म्हटलं की ही प्लॅनिंग असेल, कदाचित ती स्ट्रॅटेजी होती, कारण महेश मडवी पहिले षटक हाताळण्यासाठी येतात, पण पहिले षटक हाताळण्यासाठी बली भोईर आले आणि पहिलाच बॉल इथं फेस करत असताना जी संधी मिस झाली ना, त्या संधीचं सोनं दुसऱ्या चेंडूवरती लगेचच करत असताना ह्या मॅचची गोल्डन विकेट होती. कारण धुळे त्या ठिकाणी होते, कारण ठाण्यासाठी प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू खेळपट्टीवरती थोडासा पाहायला गेलं तर टिकला असताना तर कदाचित धावांचा वनवा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला असता. त्या वनव्याला शमवलं गेलं बली भोईरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय. हाही बॉल नक्की चांगला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, सन्मान देण्यास भाग पडलं, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्याने पिच करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त वारंवार आपल्याला बली भोईर पाहायला मिळतात. आणि तशाच प्रकारचे 3 चेंडू हाताळले गेले आणि या 3 चेंडूवरती एकही धावसंख्या नाही, जिथे करण बाद झाल्यानंतर अजय आपल्याला पाहायला मिळतात. बली भोईर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने आता मात्र फटका चांगला, बॉली तेवढा चांगला होता. 38चं सर्कलचं नक्कीच रेस्ट्रिक्शन आहे, त्या ठिकाणी फायदा उचलायला हवा होता टीम जुवेलीने, पण पहिल्याच 2 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळले गेले. त्या अनुषंगाने एका धावसंख्येने आता अजयच्या नक्कीच बॅटमध्ये एक धावसंख्या आणि इथनं टीमचा श्री गणेश ओपन होत असताना जिथे बॅटिंग करते टीम जुवेली. बली भोईर 4 चेंडू फेकून झाला, एक धावसंख्या खर्च केले. यावेळेला लोवर फुल टॉस फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी उचलून फेकतील, तोपर्यंत अजून एक सिंगल इथनं एकवटली जाईल. आणि सन्माननीय जयजी काथोरे आणि जनार्दनजी भोईर, जयजी कथोरे आणि जनार्दनजी भोईर नक्कीच साहेबांचं शुभ आगमन. आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच असं नसवा तुमचं आमदार चषकामध्ये आमच्या शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं बॉल यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला, त्याच्यावरती प्रत्युत्तर होतं, ट्रान्स चेंज केला गेला आणि बॅटवरती मिडल करत असताना ज्या षटकामध्ये कमी धावसंख्या आला, शेवटच्या बॉलवरती बली भोईरचा आघात आणि त्या बॉलवरती येतो हा चौकार.
तर जे संबंध नक्कीच जपणारी शृंखला आपण पाहिली, कारण हे म्हणजे अशोक भोईर यांच्या विद्यमानातली ही शृंखला आणि अनेक मित्रपरिवार नक्कीच त्यांची स्टेजवरती उपस्थित आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जयेश कचोरे आणि तसे जनार्दनजी भोईर नक्कीच साहेबांचं शुभ आगमन झालं होतं आणि ते आसनस्थ सुद्धा आहेत. मॅचच्या दिवसांना नक्कीच उजाला देण्यासाठी आजचा तिसरा दिवस, 4 दिवशी स्पर्धा, आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं ही मनपूर्वक स्वागत. पहिले षटक 3 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळले गेले, जिथे बली भोईर आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावसंख्या त्यांनी खर्च केला. शेवटच्या बॉलवरती नक्कीच एक मोठा फटका आला. त्यानंतर धावसंख्या 4 ने वाढली गेली आणि धावसंख्या 6 या आकड्यावरती पहिले षटकाच्या संपन्नेनंतर जिथे बॅटिंग करते टीम जुवेळी एक गडी गमावला गेलात. करणकडनं नक्कीच अशी अपेक्षा होती, करण थोडा वेळ मैदानामध्ये टिकणं गरजेचं होतं, पण एक चुकीच्या प्रकारचा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि अगदी पाहायला गेलं तर निराशाजनक वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. ते म्हणजे जुवेली टीमच्या माध्यमातून महेश यावेळेला सॉफ्टने डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये चेंडूखाली वळत असताना एकच धावीतनं होईल कंप्लीट. धावसंख्या वाढली जाते 1 ने. धावसंख्या 7. एक धावसंख्या आली. धावसंख्या 7 या आकड्यावरती एक गडी गमावला गेला. दुसरं षटक महेश मडवी यांचं, संघाचे संघनायक राऊंड द विकेट. यावेळेला बॉल पहा केवढा चांगला होता. कोणताही मोठा फटका महेश मडवीच्या माध्यमातून पाहायला गेलं तर प्रत्येक शृंखलेमध्ये जर तुम्ही त्याची गोलंदाजी जर विश्लेषण गोलंदाजीचं पाहिलं गेलं ना, तर सातत्याने खोलवर टप्प्याचे नक्कीच ते गोलंदाजी हाताळत असतात. कोणताही रूम बनवण्याचा मात्र प्रयत्न करून दिला जात नाही फलंदाजाच्या माध्यमातून. तशाच प्रकारची गोलंदाजी इथनं हाताळली जाते महेश मडवी यांच्या माध्यमातून. ज्यावेळेला नक्कीच संघनायक टीमचं ज्यावेळेला प्रतिनिधित्व करत असतो ना, ज्यावेळेला संघनायकांनी आपली जिम्मेदारी पार पाडली ना, तर येणाऱ्या सर्व खेळाडूंवरती नक्कीच त्यांची जिम्मेदारीची जाणीव होते आणि ती जिम्मेदारी इथं आपल्या खांद्यावरती घेत असताना महेश मडवी चला विनंती असेल कोऑपरेट करायचं आहे. एक टीमने नक्कीच कोऑपरेट करा, कारण सातत्याने क्रिकेट आपण एकामेकासमोर सातत्याने आपल्याला खेळावं लागतं. त्याच्यानंतर कोऑपरेट करणे गरजेची गोष्ट असते. कोऑपरेट करा विनंती असेल, कारण प्रत्येक आयोजनामध्ये वेगवेगळी नियमावली असते. काही इकडे नक्कीच 1 ओव्हर नंतर सबसिडरी क्षेत्ररक्षक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी 9 चेंडू हाताळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाठवू शकता. म्हणून कोऑपरेट करा थोडंसं. 8 धावसंख्या स्कोरबोर्डवरती. दुसरं षटक इथनं प्रगतीपथावरती असताना महेश मडवी यांचं एकही मोठा फटका नाही. 2 चेंडू हाताळले गेल्यात महेश मडवी याने 2 धावा खर्च करत असताना. स्ट्रायकिंग इनवरती फलंदाज विवेक. यावेळेला फटका तर चांगला ऑन साईडला उडवलाय. त्या ठिकाणी किशोर प्रयत्न करतात. खूप चांगल्या प्रकारचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बॉडीचा समतोल राखत असताना एक चांगला झेल कॅरी केला गेला आणि करणच्या नंतर पाहिलं गेलं तर विवेकला आता मैदान सोडावं लागेल. लागतोय दुसरा झटका टीम जुवेलीला 8 या धावसंख्येवरती. नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, पण व्यवस्थित बॅटवरती नव्हता. अगदी लोवर फुलटॉस हा चेंडू होता. त्या ठिकाणी किशोर कौतुक करावं, कौतुक नक्कीच म्हणावं लागेल किशोर यांचं, कारण शेवटच्या क्षणाला बॉलवरती नजर
आणि बॉडीचा नक्की समतोल राखत असताना ही कॅच त्यांनी घेतली गेली. रनिंग कॅच होती त्या ठिकाणी विवेकची. यावेळेला फटका तर चांगला स्लॉक स्वीपचा फटका. वा बाई वा, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचत असताना की येतो हा षटकार. होती तो फटका स्कोरबोर्डवरती जोडत असताना, कारण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावसंख्या आल्या होत्या, जिथे 3 चेंडू फेज केले गेले होते. 3 चेंडू फेकून झाले होते किशोर मडवीचे. षटकार आता जोडला जातो टीमच्या टोटलमध्ये, जिथे बॅटिंग करते टीम जुवेळी. यावेळेला अजून एक चांगला फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, गॅप शोधायचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती नाही, अगदी बॅटच्या खालच्या भागेला नक्कीच हा चेंडू पाहायला मिळाला. एकच धावसंख्या कंप्लीट झाली. धावसंख्या 15 आकडावरती 2 गडी गमावल्या गेल्यात. करण झाले एक धावसंख्येवरती बाद, त्याच्यानंतर विवेक एक धावसंख्येवरती बाद झाले. त्या अनुषंगाने अजय अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहेत. त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला 12 धावसंख्या पाहायला मिळतात. एक षटकार एक चौकाराच्या साहाय्याने आपल्या टीमची टोटल वाढवत असताना धावसंख्या 15. शेवटचा बॉल असेल शिल्लक, जिथून तयार होत आहेत किशोर मडवी. एवढा पुन्हा एकदा स्वीपचा फटका. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन खूपच वेगाने क्षेत्ररक्षक डीपमध्ये जातात. 2 धावेचा कॉल दिला गेला आणि 2 धावा इथे कंप्लीट सुद्धा होतील, कारण कॉल होता त्या ठिकाणी 2 धावसंख्येचा. स्वीपचा हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला, ज्या अर्थाने खोलवर टप्प्याचा चेंडू पीच करण्याच्या अनुषंगाने स्वीपचा फटका रंगवला गेला, जिथे फलंदाज विश्वनाथ होते. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. बलीच्या षटकामध्ये 6 धावसंख्या आणि महेशच्या नक्की षटकामध्ये तुम्हाला 11 धावसंख्या पाहायला मिळाला. त्याच्या अनुषंगाने 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. 17 धावसंख्या, जिथे जुवेली टीम बॅटिंग करते आणि त्यांनी गडी गमावला गेल्या 2. थोडीशी परिस्थिती पहिल्या षटकामध्ये नाजूक होती, ज्या ठिकाणी बली भोईर होते. फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं. त्यानंतर 2 मोठे फटके, थोडंसं स्कोरबोर्ड वाढवण्यात यश मिळालं. त्या ठिकाणी अजय आपल्याला पाहायला मिळाले. इंडिव्हिज्युअल 12 या धावसंख्येवरती तो अद्यापर्यंत मैदानावरती खेळतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती तोच फलंदाज असेल, तो म्हणजेच अजय. आणि त्याला नक्कीच फेस करण्यासाठी सज्ज झालाय बली भोईर. 6 धावसंख्येचं ज्यांनी षटक हाताळलं तो बली होत आहे सज्ज. संघाचं 3रे षटक हाताळण्यासाठी ऑप्शन. सन्माननीय हरचंद्रजी डबरे, नक्कीच साहेबांना विनंती असेल, नक्कीच व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय बली भोईरच्या माध्यमातून. यावेळेला फुलटॉस ऑन साईडला दिशा देण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, पण एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषा पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं नक्कीच अजून बाकी असेल. पंच नक्कीच काय दर्शवतील, नक्कीच पंचांनी डिसिजन दिलाय की एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषा पार आणि या बॉलवरती मोहर होती चौकाराची. चौकार आलाय बाली भोईरच्या अगेन्स्ट. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक. सन्मान देत असताना चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, उचलतात चेंडूला. 3 टप्प्यावरती चेंडूची अडवणूक केली गेली. फेकी थोडीशी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळतीये, ज्या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट झाला. चौकारानंतर दुहेरी धाव आली. 6 धावसंख्या खर्च करत असताना 3 चेंडू फेकून झाले. 3ऱ्या षटकासाठी बली भोईर आपल्याला पाहायला मिळतात. ठरवतात बली. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलून फेकतायत. किशोर होते त्या ठिकाणी. एक सिंगल इथनं एकवटली जाईल. खूप काळ विश्वनाथ आपल्याला नॉन स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळाले, कारण विश्वनाथच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, जिथे महेश मडवी होते. आता स्ट्राईक विश्वनाथकडे असेल, जिथे बॉल अजूनही शिल्लक असतील 2. 24-24. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधली गेली. खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. बॉल पाहता पाहता डिपिच कव्हर पॉइंटला फरार आणि बली भोईरच्या अगेन्स्ट ठोकला जातो हा चौकार. बली भोईरच्या अगेन्स्ट ते खेळले गेले.
यावेळेला चौकाराचं प्रत्युत्तर विश्वनाथ होते त्या ठिकाणी. लाईन मिस केल्यानंतर बली भोईर विश्वनाथला सांगत असताना की यू मिस आय विल डेफिनेटली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. तिसऱ्या विकेटचं इथनं होतंय पतन. एकंदरीत विचार केला गेला तर 28 या आकड्यावरती हा तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम जोविली क्रिकेट संघाला. तीन गडी गमावल्या गेल्यात. इंडिव्हिज्युअल 6 या धावसंख्येवरती विश्वनाथ बाद झाले. नक्कीच काकाडोल गावाला एक मिळालेला सुमधुर आवाज ज्यांचा गोड वाणीने अनेक संगीत गायली जातात ते म्हणजेच आमचे जवळचे मित्र भावेजी बुदाडे. नक्कीच यांच्याकडनं शुभेच्छा येतात टीम काकडवली क्रिकेट संघाला. खूप चांगल्या प्रकारचे नक्कीच गायक आहेत. त्यांच्या वाणीतून खूप सारे गाणे गायले सुद्धा गेले आणि सध्या चर्चित असलेले हे नाव राजाजी यादईकर यांच्यासोबत नक्कीच हे काम करतात. खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आमचे जवळचे मित्र सुद्धा आहेत आणि त्यांच्याच पाहिलं गेलं तर संघाला त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. 3 षटकांच्या अखेरीनंतर 28 धावसंख्या स्कोअरवरती. करण जर नक्कीच खेळपट्टीवरती असते ना कदाचित धावसंख्येचा आलेख तुम्हाला वाढताना पाहायला मिळाला असता. पण एक चुकी थोडीशी महागडी ठरत असताना बलीवरचे 2 स्पेल नक्कीच समाप्त झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या खर्च केल्या. त्याच्यानंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकासाठी आले 11 धावसंख्या. एकूण 2 षटकामध्ये नक्कीच 17 धावसंख्या त्यांनी खर्च केला. महेश मडवीचं 11 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. हे 3 षटकांचं नक्कीच विश्लेषण पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजीवरती असताना प्रत्येक गोलंदाजाला एक एक यश जरूर प्राप्त झालाय आणि धावसंख्या आता 28 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. ज्या अर्थाने संघनायकाने टॉस जिंकला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, तो क्षेत्ररक्षणाचा निर्णय नक्कीच यशस्वी ठरलाय का हेही 2 षटकांच्या नंतर पाहणं असेल गरजेचं. कारण 2 षटकामध्ये ज्या धावसंख्या आल्या नाही ना या 2 षटकामध्ये पाहिलं गेलं तर धावसंख्या अजून वाढवण्याचा प्रयत्न करेल टीम जोवेळी. कारण शांत बसणारी जोविली टीम सुद्धा नाहीये. कारण अनेक विभागामध्ये ती खेळत असते. खेळत असताना चांगलं प्रदर्शन बॅटिंग नक्कीच आम्ही भगवा चषकमध्ये पाहिली होती. त्या ठिकाणी करण धुळे नक्कीच पेटून उठला होता. पण त्या करण धुळेला दुसऱ्या बॉलवरती शमवायचं काम केलं बली भोईर याने. विश्वनाथ बाद झाले. त्याच्यानंतर अजय आणि योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद झाल्या. धावसंख्या 28 या आकड्यावरती. अजय स्ट्रायकिंग एंडला कदम. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस झाल्यानंतर यष्टीरक्षक सुद्धा मिस झाले. त्याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षक फाईन लेगला झालं. अडवत असताना चेंडूला दीपक साळवी होते त्या ठिकाणी. कदम साळवी पाहायला मिळतील 4थ्या षटकासाठी अजयसाठी. यावेळेला ऑन साईडला व्यवस्थित बॅटवरती नाही. मिड विकेटला महेश मडवी त्या ठिकाणी उचलून फेकतात. गुड फिल्डिंग. एकच ऍक्शन मध्ये नक्की चेंडूला उचललं गेलं. धावसंख्या 1 ने वाढत असताना एकेरी दुहेरी धावेला नक्कीच प्राधान्य द्यावं लागतं. कारण ज्या अर्थाने बैली भोईरचं षटक 11 धावसंख्येचं राहिलं. पहिलं षटक 6 धावसंख्येचं हाताळलं होतं. कदम साळवी यावेळेला लोवर फुलटॉस गतीची थोडीशी पाहिलं गेलं तर वेग जास्त होता या चेंडूवरती. पण थोडासा पुढ्यात टाकण्यात आला हा चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू नक्कीच डॉट हाताळले जातात कदम साळवीच्या माध्यमातून. एक सिंगल धावसंख्या दुसऱ्या चेंडूवरती आली होती. यावेळेला उचलला चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच कदमला जायला हवं होतं. पण बॅकअप खूप सुरेखरित्या होता त्या ठिकाणी. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक रवींद्र त्या ठिकाणी होते. त्यांनी कॉल दिला गेला की आय विल टेक. आपलं काम त्यांनी पूर्ण केलं. 4थ्या विकेटचं इथनं पतन होत असताना जुवेली टीमची बॅटिंग थोडीशी आता ढासळली गेली. कारण ज्या अर्थाने टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते करण आणि विवेक त्यांना चांगला धावस पळक मात्र जोडता आलं नाही. त्या ठिकाणी मिडल ऑर्डरचे जे फलंदाज होते अद्यापर्यंत आपल्याला अजय खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. त्या ठिकाणी तर योगेश गेले होते त्यांना सुद्धा आता परतीचा प्रवास करावा लागलाय. आणि नवीन फलंदाज संजय आता पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. अजय स्ट्रायकिंग एंडवरती. याला स्लॉक स्वीपचा हा फटका देखना फटका सजवला गेला रंगवला गेला आणि या फटक्यावरती मोहर होती षटकार अजयच्या बॅटमधनं. हा जुविली टीमचा ट्रेडमार्क लावत असताना ट्रेडमार्क षटकार.
असताना कदम यावेळेला स्विचिटचा प्रयत्न आणि सफळ सुद्धा होतोय. षटकारानंतर काय इम्प्रुव्हायझेशन दाखवला गेला, ऑन साईडला गेले, त्याच्यानंतर लगेच ट्रान्स चेंज केला गेला. फुटवर्कचा वापर खूप सुरेखरित्या पाहायला मिळाला आणि अजयच्या बॅटमधनं रिव्हर्सच्या माध्यमातून येतो हा षटकारानंतरचा चौकार. आगरी कोळ्यांची कुळस्वामी एकविरा देवीचं गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ऐकवलं गेलं. सागरजी भोईर आहेत, कारण पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचं ॲज अ स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं योगदान लावलं होतं. कारण स्कोरर हा नक्की समालोचकाचा आरसा असतो आणि त्याचं आरशाचं काम करत असताना खूप चांगल्या प्रकारची कामगिरी सागरजी भोईर आज आमच्याशी जोडले आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. टिटवाळा नगरीतला नक्कीच एक सुप्रसिद्ध आवाज मनोजी कारवे सर सुद्धा तर पूर्ण दिवसामध्ये त्यांचं धावतं वर्ण समालोचन नक्कीच त्यांच्या शुभवाणीतून तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल. सूर्याजी गेल्यात शेवटच्या षटकासाठी, जिथे सज्ज होतील संजय. पहिलाच बॉल फेस करतील. एक षटकार एक चौकार आला. 3 षटकामध्ये 11 धावसंख्या, 33ची सरासरी होती. पहिल्या षटकामध्ये 6. सूर्याजी राऊंड द विकेटने पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता चेंडू, पण पडल्यानंतर काहीसा ऑफस्टिक सोडून जाणारा. पंच दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच दंडित करतायत, जिथे सूर्याजी होते. किड्स व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये होती 8 धावसंख्या 40 या आकडावरती. सूर्याजी यावेळेला पुन्हा एकदा पॉपिंग क्रीजच्या नक्कीच पाहिलं गेलं तर बाहेर हा चेंडू नक्कीच हाताळला गेला. त्या अनुषंगाने इथनं अंपायर नोचा इशारा करत असताना गुड डिसिजन नक्कीच एक अंपायरांना द्यावा लागतो. त्या अनुषंगाने एक चांगला डिसिजन इथनं अंपायरच्या माध्यमातून. फोर्टी 41 धावसंख्या. 2 चेंडू खराब हाताळले गेले सूर्याजीच्या माध्यमातून. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली गेली. खूप चांगल्या प्रकारचा फटका, जजमेंट खूप सुरेखरित्या पाहायला मिळालं. शेवटपर्यंत नजर ठेवली गेली सूर्याजीच्या बॉलवरती आणि फक्त दिशा देत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सूर्याजीच्या विरोधात हा प्रहार येतो, हा चौकार. ऐकत असाल तर टॉस करण्यासाठी यायचंय. सूर्याजी यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही. सूर्याजीचा डायरेक्ट हिट नव्हतं होत असताना पंचांकडे अपील केली जाते. नक्कीच थोडासा तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी केली आहे आमच्या टेक्निकल टीमकडे. नक्कीच आपण जाऊया. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 4 दिवसाची शृंखला नक्कीच पूर्णपणे कव्हर केली जाते. त्याचं श्रेय नक्कीच पूर्णपणे लागतो ओमकार असतील, शुभम मस्कर असतील, त्याच्यानंतर श्रेयस शिंदे असतील. खूप चांगल्या प्रकारचं टेलिकास्ट प्रत्येक क्षणचित्रे मात्र इथनं टिपत असताना आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये सुद्धा. आणि शृंखलेचं नक्कीच नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग तुम्हाला इथनं परिधान करावीच लागेल. त्याच्यानंतर जर थर्ड अंपायर घ्यायचं असेल तर फक्त पंचांना नक्कीच मुभा असेल, कारण कोणताही खेळाडू थर्ड अंपायर घेऊ शकत नाही, तिसरा पंच घेऊ शकत नाही. आणि पंचांनी नक्कीच टेक्निकल टीमकडे हा निर्णय सोपवला गेला आहे आणि चेक करते तिकडे आमची टेक्निकल टीम की नक्कीच फलंदाज सेफ आहे की फलंदाज बाद आहे. याचा नक्कीच आन्सर रिप्लाय आम्ही थोड्याच वेळात जेव्हा टेक्निकल टीम आमच्यापर्यंत तो निर्णय पोचवेल सोपवेल तेव्हा नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू. आमदार चषक 2021 हे पर्व 4 दिवसीय स्पर्धा 32 संघ नक्कीच तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. 352 खेळाडू खेळपट्टीवरती खेळतील. त्याच्यानंतर 32 खेळाडू तुम्हाला राखीवच्या माध्यमातून पाहायला मिळतील. प्रत्येक दिवसामध्ये नक्कीच 8 संघांचा समावेश, 8 टीमचा शेड्यूल
आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच पोहोचले. पहिली मॅच जिंकली गेली टीम भूमी 11 मांडा या टीमने, जिथे लक्ष होतं नक्कीच 58 धावसंख्येचं ते पूर्णपणे चेस केलं गेलं. त्याच्यानंतर जुवेळी वर्सेस काकडवाल ही मॅच मैदानामध्ये उदयास आली आहे. शेवटच्या षटकामध्ये सूर्याजी पाहायला मिळाले, 2 चेंडू खराब हाताळले गेले, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतरचा हा डिसिजन तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळतोय. निर्णय थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत नक्कीच जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. फलंदाज सेफ असेल कारण व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला होता. दोन्ही टीमचा नक्की 12th मॅन आहे, त्यांनी रिप्लाय बघितला स्क्रीनवरती. फलंदाज सेफ असेल म्हणजे एक धावसंख्या नक्कीच जोडली जाईल. आगळं धडत असताना सूर्याजी ज्या प्रकारे बली महेश आणि त्याच्यानंतर कदमने षटक हाताळलं, त्या अनुषंगाने शेवटचं षटक थोडंसं जास्त धावसंख्येचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एक चौकार आला, लागोपाठचे 2 खराब चेंडू, त्याच्यानंतरची ही सिंगल. 7 धावसंख्या खर्च केली आतापर्यंत सूर्याजीने आणि बॉल फेकून झाल्यात 2. अजूनही 4 चेंडू उर्वरित असतील या षटकामधले. निवलीपाडा टीमचे काही प्रतिनिधी नक्कीच या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच नक्कीच असेल निवलीपाडा वर्सेस सापार्डे. दोन टीमचं कॅप्टन यायचं आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गतीने इथं बीट केले जात आहे. ज्यावेळेला नक्कीच फलंदाजाचा बॅटचा फ्लो थोडासा जास्त होता, त्या अनुषंगाने चेंडूही थोडासा जास्त गतीने होता. त्या अनुषंगाने गतीला बीट करत असताना ज्या ठिकाणी फलंदाज नक्की संजय आपल्याला पाहायला मिळाले आणि गोलंदाज सूर्याजी अजय त्या ठिकाणी माफ करा. रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला मागच्या ओव्हरमध्ये अजयच्या बॅटमध्ये. त्या अजयला शांत केलं गेलंय. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डाव्या स्टिकवरती हा चेंडू होता, तेच पंचांनी शोधलं गेलं. लगेच गुड डिसिजन कळवत असताना आजच्या सकाळच्या सत्रामध्ये एकही चुकीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला नाही पंचांच्या माध्यमातून. जिथे 2 ऑफिशियल पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, अनुभवी पंच. आणि उमेदजी केने नक्कीच शेवटच्या मॅचमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील निंबवली संघामध्ये मधनं. अजून एक धावसंख्या एक्स्ट्रा 47. यावेळेला अजयच्या बॅटमधनं हा फटका क्षेत्राच्या त्या ठिकाणी जज करतात, पण त्याच्या अगदी पाहायला गेलं तर हाताला साठून हा बॉल डीप स्क्वेअर लेग झोन मधनं अजयच्या बॅटमधनं हा क्लासिकल स्ट्रोक षटकार. ज्या ठिकाणी 11 खेळाडूंचा नक्की क्रिकेट हा खेळ असला ना, तरी टीम हारल्यानंतर तुमचं गाव हरलं असंच नमूद केलं जातं. आणि त्या गावाची मान मर्यादा प्रतिष्ठा राखण्यासाठी अजयची बॅटिंग मैदानामध्ये चालू. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे, गॅप शोधली गेली, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या गॅपमधनं हा बॉल फरार आणि अजयच्या बॅटमधनं षटकारानंतरचा अजून एक चौकार. षटकामध्ये थोडासा महागडा ठरत असताना सुरुवातीची 2 खराब चेंडू, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल, अजून एक वाईट. यावेळेला स्लॉक स्वीपचा हा फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट केले गेलेत.
स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक ठेवले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय आणि अजय तर परतल्यात, पण दुसरी धाव घेता वेळेला इथनं फलंदाज होईल बाद. 58 धावसंख्या आणि 59 इथनं असेल लक्ष्य, ते म्हणजे टीम काकडवल क्रिकेट संघासमोर. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर 59 धावसंख्येचं लक्ष्य होतं. त्या 59 धावसंख्या लक्ष्याचा पाठला केला गेला टीम मांडाच्या माध्यमातून. आणि इथनं लक्ष्य नक्कीच पार होईल का, की त्यांना डिफेन्स करेल टीम जुवेळी. कारण जुवेलीची स्ट्रेन जर पाहिली गेली तर, स्ट्रॅटेजी पाहिली गेली तर गोलंदाजी हा आक्रमक नक्कीच त्यांचा भाग आहे. तसंच फलंदाजी करत असताना बली भोईरची नक्कीच बाट बोलणं गरजेची असेल. त्याच्यानंतर महेश, त्याच्यानंतर किशोर कदम यांची बॅटिंगला चालणं खूप गरजेची गोष्ट असेल. त्या अनुषंगाने इथनं 59 धावसंख्येचं लक्ष्य चेस केलं जाईल, की त्या धावा डिफेन्स केल्या जातील जुवेली टीमच्या माध्यमातून, हेही पाहणं तेवढं गरजेचे असेल. तोपर्यंत आपण देऊया नक्कीच निवलीपाडा आणि सापाडे दोन्ही टीमचा कॅप्टन जर आला असेल तर टॉस करण्यासाठी यायचं विनंती असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन लखन जाधव, निलेश जाधव जर कोणी आला असेल तर टॉस करण्यासाठी या. कुशल स्पोर्ट्स सापाडे टीमचे कॅप्टन, चला विनंती असेल. आणि निवालीपाडा टीमचे कॅप्टन एखादा प्रतिनिधी या टॉस करण्यासाठी. तर 59चं असेल लक्ष्य. 59चा पाठला केला जाईल, की त्या धावसंख्या डिफेन्स केलं जाईल. त्याचं धावतं वर्णन तुम्ही ऐकाल आजच्या दिवसामध्ये. नक्कीच एक अप्रतिम आवाज ज्यांच्या माध्यमातून नक्कीच अनेक शृंखला कव्हर सुद्धा केल्या जातात. आणि आमचं भाग्य आज आम्हाला त्यांच्यासोबत नक्कीच समालोचन करण्याची संधी मिळाली. मनोजी कारवे सरांना नक्कीच इन्व्हाइट करेन केल्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मी तुर्ता थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा आमदार चषक 2021 हे समुद्र पर्व. धन्यवाद. आपल्या मनाचा मोठेपणा आहे. मीही आपल्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय आज सकाळपासून आणि शिकतच राहणार. धन्यवाद. फलंदाज पाठवा मैदानामध्ये. डीजे थोडासा आवाज प्लस करा. उपस्थित मान्यवर, उपस्थित प्रेक्षक आणि ऑनलाईन प्रेक्षक सर्वांचं मी मनोज कारवे हृदयाच्या अंतकरणातून ह्या सामन्यामध्ये स्वागत करतोय. पहिली इनिंग समाप्त झाली. धावसंख्या आहे 58. पहिला सामना सुद्धा इतक्याच धावांचा होता आणि लिलिया ती धावसंख्या पार केली. भूमिरण मांडा संघाने बाजी मारली. विपक्ष संघ होता जय गावदेवी चिंचवली. तर सलामीची जोडी पाठवा खेळाडू कक्षामध्ये प्लीज. विनंती आहे, इतका वेळ दौडू नका. ऑलरेडी आमचे आजचे सामने सुद्धा उशिरा सुरू झालेत. लक्ष्य 59 धावांचं. आपण सामना पाहताय जय हनुमान जोविली विरुद्ध काकडवाल. काकडवाल संघ धावांचा पाठलाग करायचा 59. त्यासाठी सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानात जात असताना महेश आणि किशोरची जोडी. स्ट्रायकर पेअर फ्रॉम द टीम ऑफ काकडवाल. 11.80च्या वेगाने जावं लागेल. रिक्वायर्ड रन रेट इज 11.80 रन्स पर ओव्हर टू इन दिस मॅच फॉर द टीम ऑफ काकडवाल अगेन्स्ट जय हनुमान जोविली. निंबोली संघाचं सुद्धा आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. शैलेश केने प्रतिष्ठान आदित्य स्पोर्ट्स निंबवली जी 2 हात करेल वडवली संघाविरुद्ध. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. तर चला दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊया. ऑल दी बेस्ट, शो द गुड गेम. आमचे आयोजक सन्माननीय तालुका युवा मोर्चा अध्यक्ष हेमंतजी अशोक भोईर यांच्या माध्यमातून, तसेच दिनेशजी भोईर, त्यांचे सर्व इतर
सहकारी मंडळ, आयोजक मंडळ, ढोके दापोली ग्रामस्थ मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ या सर्वांच्या वतीने दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवावा त्यासाठी शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. कॉल देअर, यू कॅन स्टार्ट द प्ले. तर स्ट्राईकला फलंदाज आहे किशोर आणि नॉन स्ट्राईकला महेश. स्ट्रायकर गोलंदाज विवेक. नेहमीप्रमाणेच बदलापूर एंडकडून ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्टेड डाव, सरळ बॅटचा प्रहार पाहतो आपण. वाईड इज लॉंग ऑनला चेंडू सीमारच्या चिडतोय. दंडरी चौकार. गुड स्टार्ट. ने की सी द बॉल हिट द बॉल, कुठल्याही प्रकारची चुकी काढली जाणार नाहीये. चेंडू पाहायचे आणि पहिल्या चेंडू आक्रमण सुरू करायचे. वेल बिगिन इज द हाफ डन असे म्हणायचे. जबरदस्त स्टार्ट आहे आणि फलंदाज देत असताना हा स्विंग ऑफ द प्लेट. व्हॉट अ स्ट्रोक. स्पिन ऑफ द विकेट. षटकार. थँक्यू डीजे. आता आपल्याला आठवणच असेल अशोकची भूमिन मांडा संघाचा असा स्टार्ट दिलेला आणि 59 धावांचं लक्ष पार केलं शेवटच्या षटकामध्ये आणि मॅच विनिंग स्ट्रोक लगावला त्या ठिकाणी रवीने. तसं काय होईल का बघायचंय, कारण त्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठल्या होत्या. या ठिकाणी कुटेल का किशोर. हो चेंज ऑफ पेस फसवलं. बघा पदलालित्य नाहीये. फूट वर्किंग फार महत्वाचं आहे. चेंडूच्या मेरिटनुसार तुम्ही चेंडूमध्ये पोहोचणं फार महत्वाचं आहे. जसा चेंडू तुम्ही रीड करता तसा फटका बनवला पाहिजे. या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाजाने. क्षमता विवेककडे, कारण जय हनुमान जोविलीचा संघ सुद्धा मातब्बर आहे, बलाढ्य आहे. बलाढ्य फटका पाहतोय. लॉफ्टेड डाव ऑन साइडला. वाईड इज लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय हा चेंडू आणि झेल त्या ठिकाणी टिपला गेलेला आहे. हो इथून तर पाहायला मिळत नाहीये. सीमारशी अगदी कडेला झेल टिपला असेल आणि आमचे प्रेक्षक मायबाप सुद्धा आम्हाला सहकार्य करतील. पंचांनी तर बोट आकाशात केलेला आहे, परंतु नाही तिसरा सिग्नल दिलाय. तिसरा पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायर कॉल म्हणजे रिव्ह्यू मागितला त्या ठिकाणी. जो अंपायरचा कॉल आहे की आपण चेक करा, बिकॉज देर इज अ डाऊट, यू हॅव टू क्लिअर इट. खूप चेंडू उंच उंच गेला होता. नाचत बागडत खाली येत असताना त्या ठिकाणी झेल लपकला होता अजयने. अजय फिल्डर त्या ठिकाणी पाहिला. पण जबरदस्त खेळाडू आहे जय हनुमान जोविली संघाचा आणि महत्वाची मॅच असल्यामुळे पंच सुद्धा या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी निर्माण होऊ देत नाहीयेत, काळजी घेत आहेत. आणि या ठिकाणी आमच्या ओमकार यांना निर्णय कळवलेला आहे आणि निर्णय आम्ही सांगतोय. टेक्निकल कमिटीची इट्स विकेट. विकेट डाऊन. OUT आउट. जबरदस्त सुरक्षितपणे आपल्या सुरक्षित हातांच्या जोडीमध्ये विसावून घेतलं आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी काकडवाल संघाला. धावसंख्या 10 असताना, ज्यामध्ये एक चौकारांनी षटकार आहे जो किशोरच्या बॅटमधून झाला होता आणि त्याला लगेचच परतीचा रस्ता दाखवला. क्विक रिप्लाय देत असताना गोलंदाज विवेक. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विवेक आपण मैदानात पाहतोय, जो बॉलिंग मार्कवरती आहे. 4 चेंडू झालेत. धावसंख्या 10, एक गडी बाद, लक्ष्य 59 धावांचं. फुल टॉस, खराब शॉट सिलेक्शन, ब्लाइंड स्ट्रोक, कुठल्याही प्रकारचं रीडिंग नाहीये. चेंडू किती वेगाने येतोय पाहिलं जात नाहीये. फ्रंट फुटला पुढे घेतलं, परंतु तसं क्रिएशन नव्हतं, तसं फटका बनवता आला नाहीये. तितकी रूम नव्हती, तितकी जागा नव्हती आणि त्या कारणास्तव आपण अजून एक डॉट बघितला. कमबॅक करतोय गोलंदाज विवेक. यावेळेला जबरदस्त इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. बॅकवर्ड रिझन मध्ये पाहतो आपण. बॅकवर्ड स्क्रीन आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सी बारच्या चिडतोय. अजून एक लाजवाब चौकार. थँक्यू डीजे. थांब जरा. आम्ही या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित वाकलन गावचे राजेशजी पाटील साहेबांना इथंची सन्मानित करतोय मंडळाच्या वतीने. हेमंतजी बोरी साहेबांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते आपले लाडके पाहुणे जे वाकलन गावचे आहेत राजेशजी पाटील साहेबांना टाळ्यांच्या गजरामध्ये इथंची सन्मानित करावं आपल्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने, ज्यांनी आपला अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेची शोभा वाढवली. ते सन्मानी आमचे राजेश पाटील साहेब. आमदार चषक 2021 मधली चांगली उपलब्धी पाहू शकता आपण.
अनेक पाहुणे आणि पाहुण्यांची मांदियाळी, सन्मान्य आमचे आयोजक हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देत असताना राजेश पाटील साहेबांना सन्मान दिला जातो यथोचितपणे आमच्या मंडळाच्या वतीने. धन्यवाद. तर मैदानामध्ये एक गडी बाद 10 धावसंख्या पाहतोय आपण. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या सामन्याची आठवण नाही झाली कारण पहिल्या सामन्यामध्ये फाटला करत असताना तब्बल 26 धावसंख्या 14 माफ करा करेक्शन आहे. त्यानंतर अजून आमचे सत्कार मूर्ती आहे जनार्दन भोईर आमच्यामध्ये उपस्थित. आम्ही वेळ आहे तर लगेच त्यांचा सत्कार घेतो. भोईर तर टिटवाळा दापिली एंड कडून गोलंदाज आहे करण. धावसंख्या 14. सॉरी फॉर दॅट. कारण चौकार नोंदवला नव्हता या ठिकाणी. अजून चौकार उजला जाईल का की षटकार उजला जाईल? इट्स अ सिक्सर. व्हॉट असतो फुल टॉसला फेकून दिलं मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वर. 20 ऑन द बोर्ड. आमचे सन्मानित जनार्दन भोईर साहेबांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावर. स्वागत सोहळा सुद्धा सुरू राहील. अतिथी देवो भव आपली भारतीय परंपरा जोपासण्याचा पूर्णपणे प्रयत्न. अजूनही सूर्याच्या बॅट मधून स्विंग ऑफ द प्लेट भिरकावून दिलंय. व्यासपीठाला आमच्या मान्यवर सलामी देत असताना सनसनाटी निर्माण करणारा षटकार सेकंड इन अ रो. जागा ज्या जागेवरती येऊन सामना सुद्धा सांभाळावा लागतोय, विकेट सुद्धा राखावी लागते आणि धावांचा आलेख वाढवावा लागतो. ते करत असताना विराट कोहली स्टाईलची फटकेबाजी करतोय फलंदाज सूर्याजी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 जुलै प्रमाणे पाऊस पडतोय. 26 धावसंख्या. लक्ष्य 59 धावांचं पूर्णपणे फिल्डिंग विखुरलेली आहे. गरजेची आहे. विकेटची गरज असेल करणला. फॉर द विकेट. यावेळेला अजून एक इम्प्रोजिंग स्ट्रोक बॅकवर्ड रिझन मध्ये अजून एक पॅरल स्ट्रोक जातोय. षटकार. जबरदस्त मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय यू सूर्या जी. 3 तो आ गई, अभी 3 आना बाकी है. अरे ये तो सब झांकी है, पिक्चर तो और बहुत कुछ बाकी है इस मैच में, इस मुकाबले में. धावसंख्या जाऊन पोचली वेगाने 32 वर. 32 ऑन द बोर्ड. डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी करतोय सूर्याजी. किशोर बाद झाल्यानंतर पूर्णपणे सामन्याचं सूत्र आपल्या खांद्यावरती घेतोय. संघाचा सुकाणू जणू काय आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन चाललाय. सामना तर घेऊन जाणार नाही ना. बघायचंय करण सज्ज झालाय बॉलिंग साठी. चेंज ऑफ पेस. हा चेंडू अक्षरशः उचलून फेकून दिलाय आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्सला. मनोज करेला सलामी. षटकार. 4th इन अ रो. है खली तो अभी आना बाकी है. खली डगआउट में बैठा है. बली उसका नाम है. वो खली है लेकिन ये भी बाहुबली है. मिस्टर मिक्सोग. आता मात्र सापला रसला आणि करणनी त्या ठिकाणी विकेटचं पतन केलं. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल. सूर्याची बाद. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन दाखवत असताना सूर्याजीला बाद करून दाखवलं. त्याच्या हिमतीला किंमत मिळाली. गरजेचं होतं ब्रेक थ्रू मिळवणं. जो धावांचा सपाटा लावला होता सूर्याजीने आणि किशोरने त्या दोघांनाही ते शमवलं. गरजेचं होतं. आता मोमेंटम मिळालाय या ठिकाणी जय हनुमान जोबिली संघाला या विकेटच्या प्राप्ती करण्यानंतर. डगआउटमध्ये स्वागत केलं जाते सूर्याजीचं, ज्याने बेधडकपणे धीरोदत्तपणे 4 षटकार लगावले आणि मनसुबे उधळून लावले या ठिकाणी आशा उंचावल्या. परंतु या ठिकाणी ग्रीप पकड मिळाली आता जय हनुमान जोबिली संघाला. बली गेल्या मैदानामध्ये ज्याची मी वाट बघत होतो.
नॉन स्ट्राईक एंडला बली, स्ट्राईकला असेल महेश, ज्याच्या बॅटमध्ये एक सुंदर चौकार आला होता पहिल्या चेंडूवरतीच. धावसंख्या 38. खराब शॉट सिलेक्शन, क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी नाही झाला प्रॉपर, आणि बघितलं डॉटच्या माध्यमातून करणने यशस्वी शतक पार केलं, पूर्ण केलं. या षटकात 24 धावा आल्या, परंतु महत्त्वाची विकेट मिळाली ती म्हणजे सूर्याजीची, जो पूर्णपणे आक्रमक झाला होता. पहिल्या षटकामध्ये मला सागर सांगतायत 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 24. अशा प्रकारे हा 2 षटकांचा लेखाजोखा. 38 धावा. आता येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 18 आणि धावांची गरज आहे 21. 20 रन्स नीड विदिन 18 डिलिव्हरीज. एस डी जे, यू कॅन प्ले. तर तिसऱ्यासाठी गोलंदाज मार्गस्थ होणार आहे तो म्हणजे गोलंदाज आहे प्रेम, सबका प्रेम, सलमान खान. आता समोर फलंदाज आहे तो म्हणजे बली. लक्ष आहे अजून 21 धावांची गरज आहे. 59 धावांचं लक्ष 18 चेंडूंमध्ये सज्ज झाला आहे बली स्ट्राईक एंडला. हो हो, चांगली ॲक्शन आहे. सोहेल तर्वीची आठवण झाली लगेचच. प्रेमची ॲक्शन पाहता फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केला, आपण बघितलं ऑन ड्राईव्ह बघितलं, लॉंग ऑन रिझनला बलीने स्ट्राईकला आणलं फलंदाज महेशला, ज्याची नजर बसली आहे जो स्ट्राईकला आला होता. समजदारीचं क्रिकेट यालाच म्हणतात. अभ्यासपूर्ण खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. ग्रीप मिळाली आहे, सामन्यामध्ये पकड मिळाली आहे, फाउंडेशन रचून गेलेत सूर्याज आणि किशोर. आता तो फाउंडेशनवरती चांगल्या भिंती रचवून, चांगला कळस सजवून, रंगबिरंगी रंग चढवून नक्कीच गृहप्रवेश करायचा आहे तो म्हणजे पुढच्या फेरीमध्ये. ते करावं लागेल काकडवाड संघाला, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 17, धावांची गरज आहे अजून 20, धावसंख्या झाली 39. 39 ऑन द बोर्ड. जास्त वेळ थांबू नका, रिदम तोडू नका सामन्याचा प्लीज. फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न प्रेमकडून केला जातोय. कमी वयाचा खेळाडू पाहतो आपण प्रेम, परंतु इथे वेळीची मर्यादा नसते खेळामध्ये. समोर आहे फलंदाज महेश. हो हो, चांगली ॲक्शन. वाईड यॉर्करचा प्रयत्न, पण तो पंच सांगतात आम्हाला हरीश कराळे सर, इट्स अ वाईड डिलिव्हरी. पूर्णपणे एक्सायटेड झालेले खेळाडू आपण पाहतोय. आपण पंचांच्या ह्या निर्णयावरती आक्षेप घेतला जातोय, परंतु पंच मायबाप ईश्वर रूप असतं ग्राउंडमधलं, ज्याची भक्ती आपण केली पाहिजे. त्यांना सर्व खेळाडू एक समान असतात. जसे परमेश्वराला आपण सर्व एक समान आहोत, आपण परमेश्वराचीच लेकरं आहोत, त्यांनीच पाठवलेली फुलं आहोत आणि ते परमेश्वर जोपासत असतं. पंचांशी वाद घालू नका, संवाद साधा फक्त कॅप्टनने, आणि ती वेळ पण नाही आहे कारण ग्राउंड अंपायरला निर्णय देण्याची पूर्णपणे मुभा आहे मैदानामध्ये. तर धावसंख्या अवांतर धावेने पुढे सरकत असताना 40 वर, 40 ऑन द बोर्ड. लक्ष 59 धावांचं. अजून 17 चेंडू शिल्लक आहेत. मला सागर भोईर सांगतायत चांगले स्कोरिंग, काल सुद्धा मंगेशनी चांगली साथ दिली होती, आणि आमचे ओमकार एडिटर. हो हो, गुडलेनचा चेंडू खाली राहतोय. डिफेन्स करण्याची वेळ त्या ठिकाणी आली आणि डिफेन्स करावं लागलं फलंदाज महेशला. चेंडू आत थोडासा वळला होता. फॉरवर्ड डिफेन्स करून ची प्राप्ती करतोय समजदारीने पुढे जात असताना महेश आणि बली. धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वर. ही वादळापुराची शांतता नाहीये ना, कारण वादळ सुरू झालं होतं सूरज आणि किशोरच्या नावाचं, ते शमलं. अजून कोण निर्माण करेल त्यासाठी समोर आहे बळी. लेफ्ट हँड बॅट्समन प्रेमचा सामना करेल. या वेळेला कुदून काढचा प्रयत्न, चेंडू लेक्सीला सोडून जातोय खोलट टप्प्याचा, आणि पंच सांगतायत कराळे सर इट्स ॲब्सोल्युटली वाईट डिलिव्हरी. अवंत धाव मिळते. धावसंख्या एकनी फुलत असताना 42 वर. अजून सामना संपले नाहीये, अजून सामना कुठेही झुकले नाहीये. दोघांना मॅच न्यूट्रल आहे, दुलायमान स्थितीमध्ये आहे. सामना सोडू नका. तुम्हाला जिंकायचं आहे आमदार चषक 2021. पॅरल स्ट्रोक, फ्लॅट सिक्सर बलीच्या बॅट मधून. अरे ये बली नहीं है, ये बाहुबली है, ये खली है, ऐसी कोई नहीं गली.
धावसंख्या 48. यावेळेला उचलून फेकून दिलाय. अरे बली नहीं है, ये बाहुबली है. ऐसी कोई गली नहीं जहां पे बली की बैट नहीं चली है. षटकार. इसीलिए तो कहा मैंने. मनसुबे उधळून लावते जवान जोईली संघाचे. फलंदाज चुराजी बाद झाल्यानंतर करणी जेव्हा बाद केलं सेलिब्रेशन केलं होतं, परंतु त्यांच्या आशावती पुढे पाणी फेडतोय फलंदाज बली. त्याला सुरेख साथ देतोय महेश. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 वर. लक्ष 59 धावांचं. अजून 5 धावांची गरज. मॅच फिनिश करेल का षटकार मारून परंतु चेंडूला खाली ठेवतोय प्रेम नावाचा गोलंदाज. क्विक रिप्लाय देतोय, कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. गरजेचे अचूक मारा. अजूनही तुम्ही काही विकेटची प्राप्ती करून सामन्यात येऊ शकता, परंतु सामना नक्कीच थोडासा झुकलाय, तो म्हणजे काकडवाल संघाकडे. जितका अंतर काकडवाल आणि जोईली गावाचं आहे तितका अंतर दूर चाललाय, तो तुम्हाला आणावा लागेल तुमच्याकडे. विकेटची प्राप्ती करून आणावं लागेल, पण तो तशी विकेट मिळणार नाही. सेफ शॉट आहे. बलीच्या बॅटमॅन फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साईडला. हलक्या हाताने अजय त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय बली आणि 2 धावनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ती म्हणजे अब तक 56. येणारा चेंडू 12 धावांची गरज आहे, फक्त 3-12 नॉट 7-12 3-12 डीसी. छाया कोसळली जर्मन जोविली संघापुढे. कोणता हिरा चमकेल पाहायचं आपल्याला, कारण अंधेरा पूर्णपणे पसरलाय. अंधारमय स्थिती झाली आहे जर्मन जोविली संघाची. त्यासाठी सज्ज झाला गोलंदाज विवेक. पुन्हा एकदा महेशसाठी गोपनीसारखी बॅट फिरवते. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून खोलट टप्प्याचा मारा. विकेटच्या हातामध्ये छानपैकी गॅदर होत असताना डॉटनी सुरुवात करतोय गोलंदाज विवेक. विवेकमध्येच व्ही डरलेला आहे, परंतु तशी करामत करावी लागेल. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ तर दाखवावा लागणार आहे. तुमच्या भातातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावे लागतील, तरच तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता. तसं काय करेल का बघायचं आहे. विवेक तसा प्रयत्न करतोय. हा चेंडू मिस फिल्डिंग केला जातोय. फटका ऑन ड्राईव्ह बघितला पण महेशच्या बॅटमधून आणि पाहता पाहता एक सिंगलची प्राप्ती करत असताना धावसंख्या पोहोचली आहे 57 या आकड्यावर. 57 ऑन द बोर्ड. 2 पाऊल दूर आहे काकडवा संघ विजयापासून. त्यासाठी आता बली असणारे स्ट्राईक एंडला जो घणाघाती प्रहार करतोय, ज्याची बॅकलिप जबरदस्त हायनी चालते, उंचाने बॅकलिप वापरतो आणि बॅट वेगाने रोल करतो, म्हणून बेधडक पण त्याचे फटके पाहण्याजोगे असतात. जणू काय त्याचं नाव बली का ठेवलं मम्मी पप्पाने हे आता आपल्या पचित येऊ लागली आहे. कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. ऑन ड्राईव्ह सुंदररित्या इथं हाताळतोय. हा चेंडू ड्राईव्ह केला आणि पाहता पाहता विजयी फटका हा ठरतोय. 2 धाव पूर्ण करतोय बली. अभिनंदन काकडा संघाचं. जबरदस्त परफॉर्मन्स असून आपण बघितलं जवान जोविली संघाचं, ज्याचं कौतुक केलं जाईल आमच्या जवान क्रीडा मंडळ धोके दापोलीच्या वतीने. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत तुमचा खेळ दाखवून. शेक हँड करा एकमेकांना एका लाईनअपमध्ये प्लीज. लाईव्ह स्पर्धा आहे, शिस्तबद्ध खेळ दाखवा. हारलात म्हणून खचून जाऊ नका. अरे हवा में ताश का घर नहीं बनता, कभी रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया जीतने का हौसला रखे मेरे दोस्त, ये जिससे कोई सिकंदर नहीं बनता. पुन्हा भेटू म्हणा आणि एकमेकाला हस्तांदोलन करून हा मैदान तुम्ही सोडू शकता. अभिनंदन विजय संघाचं पुन्हा एकदा. आणि नवीन सामना आपल्यामध्ये आम्ही लगेचच घेऊन येत आहोत काहीच वेळामध्ये. त्याचा टॉस केला जाणार आहे. कदाचित हा दुसऱ्या फेरीतील सामना असेल. लगेचच आम्ही खेळवणार आहोत. आमचे आयोजक मंडळ आम्हाला सांगतीलच. त्या दरम्यान आपण डीजेला संधी द्या. माही यू कॅन प्ले.